ओके. त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे. त्यावेळी जनतेला जे आवाहन केले जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका. कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचं आहे. आता जे मान्यवर या ठिकाणी उभे ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर आपण शोक शस्त्र कवायत होणार आहे. Chief Secretary on the behalf of Maharashtra government. इथे उभे राहिलेले प्लीज जागेवर बसून घ्या. प्लीज प्लीज हात जोडून नम्र विनंती आहे. काल सकाळपासून आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्या आहेत आणि त्यामुळं प्लीज सगळ्यांनी सूचनांचं पालन करावं. माझी विनंती आहे की आता प्लीज सगळेजण पुढे येऊ नका. प्लीज ए भाई ट्रायपॉड बघ, ट्रायपॉड धक्का नको. या ठिकाणी सगळ्यांनी प्लीज आता थांबायचं आहे. ध्यान रखो ना. हाँ शुगर है, किसको शुगर है? जे आता मागे आहेत त्यांनी जागेवरूनच आपण प्लीज तिथूनच आपण दर्शन करूया. पुढे येऊ नका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांवर आपल्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे. राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करते. काल सकाळी 9 वाजलेपासून ते या क्षणापर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आहात. यानंतर शोक शस्त्र होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंत्यसंस्कार होतोय. सगळ्यांना विनंती 2 मिनिटं आपण सगळेजण एकदम शांत मौन पाळणार आहात. जागेवरून कोणीही उठायचं नाही. जागेवर बसून राहायचंय. जागेवरून कोणीही उठायचं नाही प्लीज.
येस. या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की पुष्पचक्र वाहून झाल्यानंतर आपण आता अग्निसंस्कार या ठिकाणी होणार आहेत. तर प्लीज थोडंसं आपण सहकार्य करावं. अग्निसंस्कार आणि लगेच त्यानंतर शोकशस्त्र होणार आहे. त्यानंतर 3 वेळा हवेत फायर करून बंदुकीची सलामी दिली जाणार आहे आणि त्यानंतर अखेरची मानवंदना म्हणून बिगुल वाजवून सलामी दिली जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी मला माहिती आहे आपल्या कुणाच्याच मनाची तयारी होत नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.